दिवाळीच्या आनंदाच्या रात्री राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे। ही घटना बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील पैलपाडा गावाजवळ घडली। मृतांमध्ये धीरज शिरसाठ, अश्विनी शिरसाठ पती पत्नी आणि आरिफ खान राहणार बोरगाव मंजू यांचा समावेश आहे, तर अनवर खान हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मृतक धीरज शिरसाठ आणि त्यांची पत्नी अश्विनी हे बोरगाव मंजू भीमनगर येथील रहिवासी असून ते चायनीज नाश्त्याचे गाडी व्यवसाय करीत होते। दिवाळीच्या रात्री ते कारंजा तालुक्यातील खेरडा येथे काम आटपून आपल्या 4 चाकी गाडी क्रमांक MH30 AB 2006 ने परत येत होते। दरम्यान कुरणखेड जवळ गाडी अचानक बंद पडल्याने त्यांनी बोरगाव मंजू येथीलच माल वाहतूक गाडीची मदत घेऊन टोचन केले, परंतु पैलपाडा गावाजवळ दोन्ही गाड्या महामार्गावर थांबल्या असताना चालक व सोबती गाडीतून उतरून टायर तपासत होते। तेवढ्यात भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या 4ही व्यक्तींना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झाला, तर अनवर खान किरकोळ जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी अनवर खान यांना ॲम्ब्युलन्सद्वारे मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक अनिल गोपाल, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, धुळे, सचिन सोनटक्के, नारायण शिंदे आणि पातोंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार फॉरेन्सिक लॅबची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती। त्यांनी अपघाताचा तपशीलवार बारकावा घेतला आहे। मृतदेह आपत्कालीन बचाव पथकाच्या मदतीने तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले। 3 मृतदेह एका ठिकाणी असल्याने त्या भागातील महामार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता, त्यामुळे जवळपास 2 तास वाहतूक एकतर्फी करण्यात आली होती। दिवाळीच्या उत्सवाचा दिवस असूनही वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने आपली जबाबदारी पार पाडली। पथक प्रमुख योगेश विजयकर, विजय माल्टे, मोहन वाघमारे, शुभम कातखेडे, शहाबाज शहा, सय्यद माजिद आणि अक्षय मोरे यांनी जखमींना मदत केली, तसेच मृतदेह रुग्णालयात पाठविण्यासाठी पोलिसांनी सहकार्य केले।